हा सार्थक. हा बोल ना निलेश. अरे काय नाही, अडवलीत आलोय. अडवलीत हो. का रे? काय नाही, सहज आलो होतो, म्हटलं तुला फोन करूया. आहेस का तू? नाही रे, येणारच होतो हो. पण तिकीट अच्छा अच्छा. ते नको कन्फर्म व्हायला. बर. आज तिकडे भावई उत्सव आहे. काय म्हणतो? हो ना, म्हणूनच तर येणार होतो. येणार होता? हो रे. ठीक आहे. गेलाच आहेस तर बघ तो उत्सव. चालेल. 3:30च्या दरम्यान जा. मी करतो फोन तुला. आता आलोच आहे तर मग जाऊन येतो. हा तेच सांगतो, जा नक्की बघ. हो. भावईच्या देवळात. हा तिकीट देवळात का? हो. बरोबर. उद्या देसरूड होईल. देसरूड? नक्की जा. ठीक आहे ठीक आहे, चालेल. ओके. बरं, मी करतो तुला फोन. हो चालेल चालेल. निघताना चालेल. करतो. हो हो चालेल बाय. चालेल. बाय बाय बाय. सार्थकशी फोनवर बोलून झाल्यानंतर मी बांदिवडे तिठ्यावरून आडवली गावचं दर्शन घ्यायला निघालो. कणकवली आचरा रोडला असणारं बांदिवडे तिठ्याजवळ असणारं हे आडवली गाव. गावची लोकसंख्या जवळजवळ 1300 ते 1500 एवढी असावी. आडवली आणि माडली ही दोन गावं जरी वेगवेगळी असली तरी पहिल्यापासूनच या दोन्ही गावांची रीत परंपरा एकच मानली जाते. या गावाला आडवली माडली असंही म्हणतात. एखाद दुसरं किराणा मालाचं दुकान, गॅरेज, झेरॉक्स दुकान, एखाद दुसरं हार्डवेअर एवढीच दुकानं या गावी असावीत. सार्थकने सांगितलं की देवळात आज दुपारी 3:30 वाजता भावईचा उत्सव रंगणार आहे. मी देवळात गावची श्रावण महिन्याच्या सुरुवातीला दीप अमावास्येच्या दिवशी होणारी परंपरा बघायला जाणार आहे. पण त्याआधी थोडा वेळ आहे तर गावात चक्कर टाकावी म्हणून थोडा वेग घेत गाडीचा गिअर बदलला. थोडं पुढे गेल्यावर अगदी डाव्या बाजूला मोठं पटांगण असलेलं आडवली गावचं हायस्कूल मला दिसलं. याच ठिकाणी दसरा, दिवाळी, दहिंडी, गणपती, सरस्वती पूजन, स्नेहसंमेलन, दशावतार नाटक या गावातील सगळ्या करमणुकी इथं सादर केल्या जातात. सहज डाव्या बाजूला नजर गेली आणि ताजतवानं करणारी आठवण मला दिसली. बालपणीची प्राथमिक शाळा. छोटेखानी पण सुंदर वास्तू. ज्ञानमंदिराला नमस्कार करून गाडीचं स्टिअरिंग रवळनाथ मंदिराकडे वळवलं. या मंदिराच्या शेजारी ब्राह्मण म्हणजे शंकर पिंडीचं मंदिर आहे. महापुरुषाचा पार आणि उजवीकडे असणारं हे रवळनाथाचं मंदिर. शूरवीर पराक्रमी साक्षात आदिमाता श्री महालक्ष्मीच्या सहाय्याने कित्येक राक्षसांचा वध करून संपूर्ण कोकण प्रांत संकटमुक्त केला आणि श्री रवळनाथ सर्वश्रेष्ठ ठरला. श्री महालक्ष्मीच्या आज्ञेने म्हणा किंवा विनंतीने हा बद्री केदाराहून आलेला बटू केदारेश्वर भैरवावतार दक्षिणेतील रत्नाचलावर कायमचा सिंहासनस्थ झाला आणि त्यानंतर गावोगावी रवळनाथाची मंदिरं उभारली गेली अशी आख्यायिका आहे. या मंदिराचा गाभारा नूतनीकरणाचं काम प्रस्तावित आहे. त्याकरिता निधी उभारण्याची नोंदणीकृत श्रीदेव रवळनाथ भक्त मंडळाने स्वीकारली आहे. त्याकरिता मंडळ प्रयत्नशील असल्याचे समजले.
अशा शांततेत खरं तर मन रमतं. पण मला भावई देवळात आज साजरी होणारी परंपरा बघायची होती. रवळनाथाचा आशीर्वाद घेऊन गाडीची चाकं भावई मंदिराच्या दिशेने वळवली. भावई हा उत्सव 3 दिवस चालतो. आषाढ कृष्ण 13 हा पाले जत्रा म्हणजेच पालट बदलचा उत्सव आहे. सर्व मानकरी 12-5 मिळून बोमडेश्वर मंदिरात जमा होऊन पाले जत्रा ही देवराहटीची कामे उरकून घेतात. पालटदार म्हणजेच देवाची पूजा अर्चा आणि वर्षभरातील व्यवस्था पाहण्यासाठी केलेली मानकऱ्यांची नेमणूक. यात पूर्वसत्ताक क्रमांक 1 हे लाड, पुजारे, गावकर आणि पूर्वसत्ताक क्रमांक 2 हे घाडी गावकर आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच कृष्ण 14ला गांगेश्वर मंदिर आणि जैन ब्राह्मण मंदिरात याप्रमाणे विधी करतात. येथे पूर्वसत्ताक क्रमांक 2 आणि नाईक साटम इनामदार म्हणजेच टेंबेकर हे व्यवस्था पाहतात. यानंतर आषाढ अमावास्या म्हणजेच दीप अमावास्या आणि गावाच्या दृष्टीने भावईची अमावास्या गाव मालडी येथे भावई देवी मंदिरात साजरी केली जाते. तिथेही अनेक विधी, गाऱ्हाणी वगैरे हे कार्यक्रम केले जातात. गाडी उतरायला लागली. उजवीकडे भावई मंदिर दिसलं. उत्सवाला अजून थोडा वेळ आहे म्हणून तशीच गाडी पुढे नेत मी गावच्या नदीपाशी आलो. या नदीकिनारी छत्रपती शिवाजी महाराजांनी पायधूळ झाडली होती. त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या ही अभिमानानं तेजाळणारी गोष्ट आहे. आडवली माडली हे गाव गड नदीच्या अलीकडे किनारी असून नदीकिनारी आयन या प्रकाराची मोठमोठी झाडं आहेत. पलीकडे सोनेरी तटबंदी सारख्या नैसर्गिक काठ आणि हिरवीगार झाडी यामुळे नदीवर थांबल्यास मन मोहून जातं. याच बंदरावरून छत्रपती शिवाजी महाराजांची आरमारी मार्गस्थ झाली होती. त्यामुळे ही भूमी माझ्या राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. शांत झालेल्या मनाने देवळाकडे पावलं वळवली आणि डावीकडेच दत्त मंदिर असा बोर्ड दिसला. मनोभावे नमस्कार केला आणि भावई देवळाच्या दिशेने मार्गस्थ झालो. या देवळात आज श्रावण महिन्याच्या सुरुवातीला होणारी दीप अमावास्या आणि भावई परंपरा खेळली जाणार आहे. गावातील लोक हळूहळू गर्दी करायला लागले होते. गावातील राजसत्तेचे मानकरी आले की प्रथेला सुरुवात होईल. पण जमलेल्या गावकऱ्यांसोबत मी थोडं बोलू लागलो. नमस्कार, मी अर्जुन तुकाराम घाडेगावकर, राहणार आडवली, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. आज आमच्या इथे भावई मंदिरामध्ये श्री भावई देवीचा जत्रोत्सव म्हणजे पालीजत्रा हा कार्यक्रम आज इथे होत आहे. तर प्रथा अशी आहे, पहिला कार्यक्रम आमचा बोमडेश्वर मध्ये होतो. तिथे 12-5 येऊन महाप्रसाद करतात. तो महाप्रसाद झाल्यानंतर गाऱ्हाणं वगैरे करून सर्व मतमालकऱ्यांना तो प्रसाद दिला जातो. त्यानंतर श्रीदेव गांगेश्वर मंदिर इथे पालीजत्रेचा कार्यक्रम होतो. तिथेही 12-5 असतात. त्या 12-5ला सर्व तो प्रसाद देऊन तिथल्या मानपानाप्रमाणे तो परिपूर्ण ते नेला जातो. तिसऱ्या दिवशी ते भावई मंदिर हा चव्हाटा आहे 12-5चा. या 12-5च्या चव्हाट्यामध्ये इथे सगळी प्रथम सुरुवात होते. इथून मग इतर देवळांमध्ये होते. तर इथे हा जे मंदिर आहे हा स्थळाचा अधिकारी किंवा मालक माझ्या अखत्यारी येते, घाडेगावकर घराण्यामध्ये येते. त्याच्यात 12-5 समाविष्ट आहेत. हा इथला जो इनामत जो आहे तो आमच्या नावी आहे. त्याचा इनामतदार अभिमन्यू अर्जुन घाडेगावकर आहे. आणि ही परंपरा जवळजवळ 1102 शतकापासून चालू आली आहे. 1864ला आम्हाला ब्रिटिशकालीन सनदी मिळालेल्या आहेत की ह्या मंदिराचे मॅनेजर म्हणून. त्या सरकारने आम्हाला ते बहाल केलेले आहे. त्या मंदिराच्या सनदी आमच्याजवळ आहेत. आणि अशा सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे, सगळ्यांच्या हक्कमानाप्रमाणे, कुठल्याही मतदानाला दगा न देता, कोणालाही न दुखवता आम्ही सर्व गावकरी मंडळी एकत्र येऊन आनंदाने हा कार्यक्रम आम्ही साजरा करतो. नमस्कार, मी भार्गव वामन लाड. आमच्या जे काय रूढी परंपरेप्रमाणे प्रथम आम्ही बुमडेश्वर मंदिराजवळ पालेजत्रेचा उत्सव साजरा करतो. तिथून झाल्याच्या नंतर आम्ही गांगेश्वर मंदिराजवळ आम्ही कार्यक्रम करतो. तिथून झाल्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी
ह्या भावईच्या मंदिराजवळ असल्ले 12-5 मानकरी मिळून आज आम्ही इथे जमतो आणि संपूर्ण जो काय कार्यक्रम आहे रीतिरिवाजाप्रमाणे वाडी उपार म्हणा किंवा जे काय खोरण्या वगैरे किंवा देसरूळ वगैरे काढणं हे आम्ही सगळे 12-5 मानकरी एकत्र मिळून करतो. नमस्कार, मी विष्णू गाडीगावकर, राहणार आडवली गाडीवाडी. हा जो का कार्यक्रम आम्ही आज असल्य 12-5 मंडळीने जो काय उभारलेला आहे, मग तो कार्यक्रम असल्य 12-5 इथे उपस्थित राहून पहिले पालेजत्रेचा कार्यक्रम म्हणून अशा रीतीनं जो का पार पाडतो. नंतर जी काय भावईची जी काय प्रथा आहे खेळायची, लहान मुलं मोठे जो कोण सहभागी होणार असल्ले ग्रामस्थ इथे बसून त्या ठिकाणी ते खेळ करणार आणि तो खेळ झाल्याच्या नंतर जे काय आज इथे आलेले असलेली बाळगोपाळ सगळी मंडळी ग्रामस्थ मानकरी ह्यांच्या होट्या पाण्याचा कार्यक्रम करणार आणि नंतर भावई खेळून प्रत्येकजण आपापल्या घरी जाणार. गावातली प्रमुख मानकरी इथे येऊन आता आम्ही साटम मिराशी म्हणून आहोत, तसे लाड मंडळी आहेत, घाडीगावकर मंडळी आहेत, इतर मानकरी जे 12-5चे जे आहेत ते सर्व मिळून इथे कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करणार आहोत. तेवढ्याच सगळ्यांच्या नजरा देवळाच्या बाहेर वळल्या आणि सगळ्यांनाच राजसत्तेच्या मानकऱ्यांचं दर्शन झालं. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला अमावस्येच्या दिवशी ही भावई प्रथा केली जाते. सुरुवातीला देवळाच्या गाभाऱ्यात प्रसाद बनवला जातो आणि त्यानंतर राजसत्तेचे मानकरी जसे साटम, मिराशी, पुजारे, लाड, घाडी, खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत देवीला गाराणं घातलं जातं. बाई देवी माझ्या आहेत तू आज भावाई पूर्वेचं पूर्वसमन पूर्वेचं माणसं अधिकारी माणसं चाळू आज भानगाडी मतकरी म्हणतात तो अधिकारी बाबा देवा समर्थ महाराजा आज तू गांगो ब्राह्मण जैन आकार रवनाथ मेळ करा पूर्वी आज जो काय आज या ठिकाणी आज जे काय असले तुझ्या 12-5 मानकरी आज त्या ठिकाणी उपस्थिती जो काय तुझा आज भावईचा जो काय आज कार्यक्रम आज पालिकेत आज अशा रीतीने जो काय कार्यक्रम तो आज वय वाचित तुझा आज असले 12-5 त्या ठिकाणी आज पार पाडतात. मग त्या ठिकाणी काय जरी आज लेकरांच्या असून आज कन्या कर्तव्यात आज बोलण्यात चालण्यात काय चूक कन्या घडली आता तरी ती चूक आज त्या ठिकाणी आज मकलात करून जो आज असलेला जो काय आज तुझा वैवार्षिकचा काय लेकरांनी आज साजरा केलेला ता वैवार्षिक आज तुझा निर्विघ्न आज पार पाडून घेऊन पुढे आज असलेल्या लेकरांचो गावा घरात जसा वसंत या सही संभाळ करून राखान रकणवालीकडे या तू देवता आज उभी राहा काय तरी चूक अन्याय झाली तर मकल्यात करून राखान रकणवाली त्यांच्यात भाई आज राजी हो चुकल्या मकल्याची समजीने राखान रकणवाली आज खरी कर. गाराणं घातल्यानंतर सर्व मानकरी देवळाच्या बाहेर येतात आणि पुन्हा एकदा प्रसाद समोर ठेवून देवीसमोर सुख समृद्धीसाठी गाराणं घालतात. मंडळी उभे राहा. बाई देवी माझी आहे आज जे काय तुझी ऐसून आज जी काय देश जम आज गावाघराची आज जी काय पोचवली त्या रीतिरिवाजाप्रमाणे असले आज 12-5 मंडळी त्या ठिकाणी आज जे काय मानकरी असत त्या असल्यांच्या उपस्थितीत जी काय गावाघरातली दसा वसान आज गावघर त्या ठिकाणी आता लावून सुरू पुढे आज त्या ठिकाणी जी काय गावाघरात देश जमा पोचूची त्याप्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे ती आज पोचवूसाठी असले 12-5 मंडळी आज त्या ठिकाणी आज उभी असत. मानकऱ्यांच्या ते काय जरी आज त्या ठिकाणी करण्याकर्तव्यात आज काय चूक अन्याय झाली असा तरी ती चूक आज त्या ठिकाणी आज मकलास करून जी काय आज पडली आज जा काय वैवार्षिक आता परिपूर्ततेक आज घालवून पुढे आज राखान रकणवाली धरून गावाघराचो आज सही संभाळ करून राखान रकणवाली धरण्यात बाई आज राजी हो चुकल्या मागल्याची समजली राखान रकणवाली आज खरी कर. मग चल चल अशी आरोळी ठोकत हा प्रसाद दोन्ही दिशांना 2 समूह घेऊन जातात आणि आडवली माडली गावच्या सीमेवर त्याचे विसर्जन केले जाते. पुन्हा त्यांचे आगमन देवळाच्या परिसरात होते आणि याच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने एक रिंगण केलेल्या ठिकाणी चिखलात भावई हा प्रकार खेळला जातो. देवळाला पुन्हा प्रदक्षिणा घालून खेळाची दुसरी फेरी होते. अशा पद्धतीने ही अनोखी पद्धत साजरी केली जाते.
त्यानंतर देवीला ओटी भरली जाते आणि तिच्या चरणी नतमस्तक होऊन त्याच दिवशीचा भावय हा पारंपरिक खेळ प्रकार सर्व गावकरी एकमेकांना भेटून साजरा करतात. रिमझिम बरसणाऱ्या पावसासोबत त्या दिवसाचा निरोप घेत दुसऱ्या दिवशी देसरूड प्रथेच्या आगमनाची सगळ्यांना ओढ लागली आणि दुसऱ्या दिवशी किती वाजता आणि कुठे जमायचं ते त्याच वेळी ठरलं आणि दुसऱ्या दिवशी दुपारी सगळेजण पुन्हा देसरूडच्या पारंपरिक प्रथेची वाट बघत हळूहळू जमायला लागले. पुढे पाऊल वाटणे मी साटम दुकानाकडे आलो. त्यांच्या मानानुसार देसरूडची पहिली भाकर गुरुवांच्या हाती दिली जाते. नमस्कार, मी विनोद साटम, आडवली, राहणार आडवली. आता आज आमची गावची 12/5ची देसरूड होणार आहे. काल भावाची अमावास्या झाली, दुसऱ्या दिवशी देसरूड पोचवण्याची आमची 12/5ची परंपरा आहे. त्यानुसार आज आम्ही देसरूड पोचवणार. देसरूड म्हणजे काय, गावातील किरीवाडी सगळी सीमेच्या बाहेर नेऊन टाकायची. त्यासाठी सर्व 12/5 आमचे हजर राहतात आणि त्या देसरूडला लागणारी जी भाकरी आहे ती आमच्या नाई साटम मंडळीतर्फे दिली जाते. ती भाकर घेऊन गुरव सगळ्यांच्या पुढे देसरूडीसाठी मार्गस्थ होतात. तेवढ्यात भाई चव्हाण आणि काही मानकरी प्रमोद साटम यांच्या घरी त्यांना बोलावणं करण्यासाठी गेल्याचं समजलं. प्रमोद साटम हे गावातील एक ज्येष्ठ व्यक्ती, राजसत्तेचे मानकरी. यांचा जन्म 12 ऑगस्ट 1954 साली मुंबई येथे झाला. त्यांच्याच गावी असलेल्या R.A. यादव या हायस्कूल या ठिकाणी त्यांनी आपलं SSC पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढील शिक्षण आणि नोकरीसाठी मुंबईची वाट पकडली. अरे भाई तीन दिवस शिपाई देखील दिला. बरं बरं, देसरुडीत जायचा ना? हो. चला चला, देवाक नमस्कार करूया आणि मग जाऊया. अरे यशवंत, जरा ती गाडी काढून ठेव बाबा, चालता देवळात नमस्कार करता आणि येता. चला मग जाऊया, नमस्कार करूया. चल. व्हिजिटिया या अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी 1976 साली टेक्स्टाईल इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलं. सुरुवातीला 2 वर्ष कमला आणि कोहिनूर या मिलमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम पाहिलं. त्यानंतर 1979 रोजी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यांच्यातर्फे उद्योग अधिकारी या राजपत्रित पदाकरिता त्यांची निवड झाली. त्यानंतर उद्योग उपसंचालक, अधिक्षकीय उद्योग अधिकारी आणि उद्योग सहसंचालक या 3 पदावर त्यांच्या पदोन्नत्या झाल्या. उद्योग महासंचालक म्हणून त्यांनी ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ठिकाणी कोकण विभागाचा नियंत्रक अधिकारी म्हणून काम पाहिलं. 1 जानेवारी 2013 रोजी ते शासकीय सेवेतून निवृत्त झाले. शेवटचं 1 वर्ष कोकण विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार त्यांनी सांभाळला. वाचन, लेखन, नाटक, समाजकार्याची आवड या छंदामुळे त्यांनी आडवली गावाबरोबर आपली नाळ आजही घट्ट धरून ठेवली आहे. आडवली गावात श्री रवळनाथ ग्रामविकास मंडळाची त्यांनी स्थापना केली. हे गाव साटम यांनी वसवले आहे असा इतिहास आहे. मूळचे जाधव असलेले हे जिजामातेचे वंशज. त्यांचे एका सरदाराने एकट्याने तलवारीने 60 पठाण मारले, त्यामुळे हे जाधव साटमारे म्हणून प्रसिद्ध पावले. त्यांना हा किताब मिळाला आणि पुढे अपभ्रंश होऊन जाधवांचे साटम झाले. आडवली माडली ग्रामविकास मंच आडवली आणि देव रवळनाथ भक्त मंडळ ही सामाजिक कार्य करणारे मंडळी या गावात आहेत. प्रमोद बळीराम साटम मिराशी हे त्या दोन्हीचे संस्थापक आहेत. असे हे बहुआयामी गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय प्रमोद साटम हे गावाच्या हितासाठी आणि विकासासाठी काम करतात. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी आणि पुढील शिक्षणासाठी देणगी रूपात आर्थिक मदत करतात. हायस्कूलला वेगवेगळी मदत करतात, आर्थिक योगदान देतात. त्यांनी आपल्या गावाबद्दलची आस्था, लाल मातीशी असणारं नातं, स्नेहभाव आणि निर्मळ मनानं आपलं दायित्व जपलं आहे. भाई चव्हाण त्यांना देसरुडीसाठी घेऊन निघाले. टेमवाडी उपरल तेलींच्या घरासमोर राजसत्ता पूर्व सत्ता नंबर 1, पूर्व सत्ता नंबर 2, देवळी, हरिजन असे सर्व मानकरी जमतात. सदर वार्षिकासाठी लागणारा नारळ आणि कोंबडा तेली देतात. तसेच हरिजन परडी घेऊन येतो.
ही परडी घाडीगावकर भरतात आणि समोर भक्ष नारळ तसेच मर्यादेला आंब्याची पानं ठेवून गावचा क्लेश जाण्यासाठी मर्यादेला गाऱ्हाणं घालतात. नंतर राजसत्ता अधिकारी चिरी पान तोडतात आणि पूर्वसत्ता अधिकाऱ्यांना देतात. ढोल वाजवत त्या ठिकाणावरून पूर्व सीमेच्या दिशेने ठरलेल्या मार्गाने राजसत्तेचे मानकरी सोडून सर्व मानकरी निघतात. गांगेश्वर जवळ पळव जिथे संपते तिथून पूर्वसत्ता मानकरी ही परडी घेतात आणि राम सावंत यांच्या वळणावर म्हणजेच पूर्व सीमेवर जाऊन गाऱ्हाणे करून सोबत नेलेला भक्ष देतात आणि तो कोंबडा पूर्वसत्ता मानकरी आणि हरिजन भाजून नैवेद्य दाखवतात आणि स्वतः भक्षण करतात. देसरूड मार्गस्थ होत असताना गावातील घराघरात महिला वर्ग घरातील कचरा काढतात आणि घराबाहेर टाकतात. अशा प्रकारे गावाचा क्लेश काढला जातो अशी भावना आहे. दोन दिवस या गावाने मला आपुलकी, प्रेम, स्नेह या सगळ्या गोष्टी भरभरून दिल्या. परंपरा, रूढी या भावनेतूनच निर्माण झाल्या. त्यासाठी भावना निर्मळ असाव्या लागतात. ही गोष्ट मला या गावाने शिकवली. The number you are trying to call is currently not reachable. सार्थक, तू सांगितल्याप्रमाणे तुला फोन करत होतो, पण तुझा फोन नॉट रिचेबल आहे. माझा मेसेज मिळाला की मला कॉल कर. भिजणं आणि रुजणं हे खऱ्या अर्थाने गावच्या अस्सल मातीतच होतं. गावासोबत कायम कनेक्ट राहा. चल, मी निघतोय. गावातून निघत असताना काही दिवसांपूर्वी मीच केलेली कविता हे गाव बघताना माझ्या मनात रेंगाळत राहिली. तांबडी माती मायेची नाती, आस डोळ्यांची जिती जागती, शहरात गेलेलो लेकरे झिला, ठेवून माघारी घाव, साद घाली माझो गाव रे झिला, साद घाली माझो गाव.